अपडेट न्यूज। धोबी समाजाच्या बैठकीत खंत, सर्वच राजकारण्यांनी खोटी आश्वासने दिलीत। राज्यातील परीट धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळावेत या गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर आस्थागायत सत्तेत आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष करून समाजाच्या तोंडाला पाने पुसली, अशी खंत महाराष्ट्र सकल परीट धोबी समाजाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे। चाळीसगाव शहरातील ग्रीन लीफ हॉटेलमध्ये राज्यातील मराठी व समाविष्ट सर्व उपजातींच्या धोबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थानिक येथील ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र शेठ आहेर हे होते। बैठकीचे संयोजक किसनराव जोरवेकर, अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ उंबरकर, माजी प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, आरक्षण लढ्याचे अभ्यासक अनिल शिंदे, मधुकरराव आहेर, प्राध्यापक रमेश सांबसकर, वैशालीताई केळझरकर, विश्वनाथ राऊत, सुभाषराव टाले, डॉक्टर रजनी लुंगसे, अरुण धोबी, अरुणाताई जोरवेकर, प्राध्यापक डॉक्टर पंढरीनाथ रोकडे, प्राध्यापक डॉक्टर अरुण पेढेकर, ईश्वर मोरे, गणेश मढीकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। सकल धोबी समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार। राज्यातील परीट धोबी समाज नव्याने आरक्षणाची मागणी करीत नसून धोबी जातीला देशातील 17 राज्यात आणि 5 केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जातीत समाविष्ट आहे। राज्य शासनाकडे 2002 पासून सादर राज्यपाल नियुक्त डॉक्टर भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशीप्रमाणे 1960 पूर्वी राज्यात धोबी जातीला असलेले आरक्षण व सवलती पूर्ववत लागू करण्याची आमची मागणी आहे। या मागणीसाठी सकल समाजाच्या वतीने महाराष्ट्रासाठी उच्च न्यायालयात आणि इतर राज्यासोबत येत असल्यास सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावून न्यायिक लढा उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल। निवडणुकीमध्ये शहरातील प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं एक साधारणतः 7,000 मतदान असतं। त्याच्यात 50-60% जर मतदान झालं तर आम्ही काही दखलपात्र ठरणार नाही। मात्र निश्चितच म्हणजे आम्ही इशारा असं आमचं आज बैठकीमध्ये ठरलं, इतरांनी जसं बहिष्कार वगैरे असं सुरू केलं तर आम्ही तसं करणार नाही। प्रत्येक वेळेला धोबी समाज हा शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत राहिलेला आहे। त्यांनी हाच आमचा इशारा न समजता समजूतदारपणा घेऊन आणि आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळवून दिला, आम्ही एका पक्षाच्या पाठीशी जो न्याय मिळवून देईल किंवा जो तसा आम्हाला आश्वस्त करेल त्या पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं समर्थन करून आम्ही 2001 मध्ये आपण जो आंदोलन घेतला त्या टायमाला जर आपण थोडं जागृत झाले असते सगळेजण तर आपण ते थांबलं असतं। याच्यामध्ये आता इथे म्हणजे बाकीचे अनिल भाऊ वगैरे अभ्यासक आहेत आणि ज्येष्ठ नेते पण आहेत। याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आम्ही पाठपुरावा केला। प्रत्येक वेळेला म्हणजे नागपूरचे मोर्चा मी आझाद मैदानावर नागपूर विधान भवनावर काढलेला आहे। प्रत्येक वेळेला आमच्या हातामध्ये म्हणजे तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम झाला। प्रत्येक वेळेला आश्वासने दिली। म्हणजे आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरच्या मोर्चाच्या आमच्या मोर्चेकऱ्यांच्या समोर एक हे आहे निवेदन आहे। त्यावेळेला जयंत पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते, ते आमच्या मोर्चाला आले आणि त्यांनी सांगितलं की जयंतराव पाटील, तुम्ही या धोबी समाजाचा आक्रोश लक्षात घेऊन समाज जर उग्र झाला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील। तुम्ही यांना त्यांचं हिसकलेलं आरक्षण द्या, अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असं ते सांगतात। 7 वर्ष ते सत्तेवर राहतात, मात्र आमच्या आरक्षणाच्या फाईलकडे दुर्लक्ष करतात। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला धोबी समाज सजगतेने पाठपुरावा करतोय, मात्र आमच्या हातामध्ये पाहिजे तशी अपेक्षेने म्हणजे काही फलश्रुती मिळत नाहीये। राज्यस्तरीय आरक्षण न्यायिक समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक आदरणीय आयर साहेब राजेंद्रजी आयर यांच्या अध्यक्षतेखाली बोरसे साहेबांच्या, राजेंद्र उंबरकर, अनिल शिंदे या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पार पडली। आतापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली, पण या बैठकीत निर्णय झाला। आपण सगळ्यांनी ऐकलं, पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सगळ्या भावना आपल्या लक्षात आल्या। आज या ठिकाणी या बैठकीला महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधून जे समाज बांधव जे आरक्षणाच्या लढाईमध्ये सक्रिय आहेत, ज्यांना असं वाटतं की कमीत कमी आपल्या काळामध्ये देखील या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, त्या दृष्टीने या ठिकाणी आले। विशेष म्हणजे ही बैठक चाळीसगावला घ्यावी असा माझा आग्रह होता आणि त्या ठिकाणी त्या आग्रहाला
या सगळ्यांनी साथ दिली. खरं म्हणजे आरक्षणाचा प्रश्न ची सुरुवातच 40मधून झाली. पहिली राज्य कार्यकारिणी रमेश रोकडे पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक झाली बोरसे साहेब, त्याला इथूनच चालना मिळाली आणि आज इथूनच तो निर्णय होतो. तर कोणत्याही परिस्थितीत आता रोकडे साहेब आहे, सगळे अभ्यासक या ठिकाणी बसलेले. मला खात्री आहे की आपलं आरक्षण आपल्याला पूर्वत मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. थोडा उशीर होईल, निवडणुका चालू आहे, थोडा उशीर होईल, परंतु आजच्या बैठकीला आपण सर्वजण आला. या मिटिंगचा संयोजक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो. मला असं वाटतं की आमच्याकडून म्हणजे माझे जे काही आता समाजाचे अध्यक्ष आहेत, सूर्यवंशी आहे, रावते आहेत, अनिल बोरसे आहे, कैलास आहे, जितेंद्र आहे, रमेश रोकडे आहेत, म्हणजे सूर्यवंशी आहे, दीपक आमचा भाचा, जे काय महेंद्र आहे, आमच्याकडून काही उणिवा या ठिकाणी मला नाही वाटत की काही झाले असतील, काही कमी पडलं असेल. परंतु तसं काही झालं असेल तर आम्ही जे काही चुकलं ते आमचं चुकलं असं गृहीत धरून आपण आम्हाला माफ करावं. या बैठकीमध्ये, या मिटिंगमध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या परिणामी जी काही योग्य जे काही करायचं ते सगळं केलं. सर्वजण आले. संयोजक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे, माझ्या चाळीगावच्या समाज बांधवांच्या वतीने, महाराष्ट्राच्या समाज बांधवांच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो. आत्ताची बैठक आणि बोलायचं नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.